नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप छान आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर आता सायली गाढ झोपलेली असते, पण अर्जुनला मात्र काही झोप लागेना. आता त्याला सतत हेच आठवत असतं की अस्मिताने जेव्हा सायलीला विचारलं की तुझ्या नवऱ्याने जर चूक केली तर तुला कळेलच ना आणि तू त्याला माफ करशीलच की. त्यावर सायली बोलते की नाही अस्मिताताई, अशा वेळेस मी नातं तोडेल. आणि आता खरंच अर्जुनने तिच्यापासून काही गोष्टी लपवलेल्या असतात, त्यामुळे आता अर्जुनला मात्र सायलीच्या ह्या अशा बोलण्यामुळे काही झोप लागत नाही आहे. आता तो पाणी पिण्यासाठी ग्लास घ्यायला जातो, पण मग त्याच्याकडनं ग्लासचा आवाज होतो. तेवढ्यातच सायली जागी होते आणि सायली त्याला विचारते, काय हो, अजून झोपला नाहीत का तुम्ही की जागेच आहात? त्यावर अर्जुन बोलतो की नाही नाही, झोपलो होतो ना, ते तहान लागली ना म्हणून उठलो पाणी प्यायला. आता सायली त्याला बोलते की ठीक आहे, अस्मिताताईंचा विचार करताय ना, नका त्यांचा एवढा विचार करू, सगळं काही चांगलं होईल, झोपा तुम्ही आता. आणि आता ती त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि त्याला झोपी लावत असते. आता थोड्या वेळाने सायलीला परत जाग येते, तर पाहते तर काय, अर्जुन मात्र आता खाली तिथे असं बेडवर डोकं टेकवून झोपलेला असतो. आता सायली त्याला बोलते की अहो हे काय, इथे कशाला झोपलायत, बेडवर झोपा ना. त्यावर अर्जुन बोलतो की रात्रभर न झोपच आली नाही आहे, सतत डोक्यामध्ये विचार येत होते. त्यावर सायली त्याला बोलते की अस्मिताताईंचा विचार करताय ना तुम्ही? अहो मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही त्यांचा नका एवढा विचार करू, सगळं काही चांगलंच होणार आहे. त्यावर आता अर्जुन विचार करतो, म्हणजे मनातल्या मनातच बोलत असतो तू की बायको, खरं तर मी अस्मिताईचा नाही तर आपल्या दोघांचा विचार करतोय. मी तुझ्यापासून खूप गोष्टी लपवल्या आहेत आणि त्या तुला समजतील तेव्हा काय होईल. त्यावर आता सायली बोलते की तुम्ही झोपा जरा वेळ, मी आता खाली जाते आवरून. त्यावर अर्जुन बोलतो की नाही नाही, आपल्याला बघ किती उशीर झाला आहे, त्या वंदनाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे ना चौकशी करायला, आवरतो मीही लगेच. त्यावर सायली बोलते की हो तेही महत्त्वाचंच आहे, पण मग मला तर काही तुमच्यासोबत यायला जमणार नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की का, आज कुठली पूजा आहे का घरामध्ये? त्यावर सायली बोलते की नाही हो, आज कुठलीही पूजा वगैरे काही नाही आहे, पण सचिन भाऊजी परत आले आहेत आता घरामध्ये आणि मला अस्मिताताईंना त्यांच्या भरोशावर सोडून अजिबातही जायचं नाही आहे म्हणूनच. आणि तसंही आपली प्रिया काही कमी आहे का? अहो काल सतत माझ्याकडे चौकशी करत होती की तुम्ही मार्केटमध्येच आहात ना, की तिची चौकशी करायला कुठे गेले तर नाही ना, हे तिला जाणून घ्यायचं होतं. असो, तसेही प्रियाला काहीही करून आपण टाळू शकतो म्हणायला, पण मला अस्मिताईसाठी इथेच थांबायचं आहे. आता तेवढ्यातच आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य अर्जुनला विचारत असतो की तू आपल्या ऑफिसला येणार आहेस की त्या वंदनाच्याच ऑफिसला जायचं आहे आपण डायरेक्टली. आता अर्जुन खूप चिडतो त्याच्यावर आणि चिडूनच बोलतो, आता कालच तू मला त्या वंदनाचा पत्ता दिला आहेस ना, मग आता त्या वंदनाच्याच ऑफिसला जायचं आहे ना, मग असं मूर्खासारखं काय विचारतोयस बरं मला, तेच तेच. त्यावर आता चैतन्य बोलतो की अरे हो, पण आता मी त्या वंदनाच्या ऑफिसला जायचो आणि तू आपल्या ऑफिसला जायचंस, असं नको व्हायला, म्हणून मी फक्त खात्री करायला फोन केला तुला. बरं ठीक आहे, भेटू आपण थोड्या वेळामध्ये. तर इकडे कल्पना देखील आता तिच्या खोलीमध्ये आवरावर करत असते, तर तेवढ्यातच तिला प्रतिमाचा फोन येतो. आता कल्पना विचारते, काय गं अगं, एवढ्या सकाळी सकाळी कसं काय आठवण काढलीस? त्यावर प्रतिमा सांगते की अगं, आमच्या शेजारच्या घरामध्ये ना एक बाई काम करते, तिची मुलगी आहे शैला, आणि ती बाई ना ते तू मॉलिश वगैरे करते लहान बाळांचं, तू असं कोणीतरी शोधतच होतीस ना, म्हणूनच मग तुला फोन केला. त्यावर आता कल्पना बोलते की हो अगं, मी किती दिवसांपासून शोधत होते, बरं झालं हं, तिला पाठवून दे घरी. त्यावर आता प्रतिमा बोलते हो, आणि माझं तन्वीकडे पण एक काम आहे. अगं त्या बाईची मुलगी आहे ना शैला, तिला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे आणि आपल्या तन्वीने केला आहे ना तो कोर्स, मग तन्वीला म्हणावं तिच्याशी थोडंसं बरं वाग, ती मुलगी येईल घरी आणि तिला काही माहिती हवी आहे वगैरे ते सगळं सांग. आता ती मला विचारत होती, पण अगं मला आता कुठे काय माहिती आहे तिच्या कॉलेजचं ना. त्यावर आता कल्पना बोलते की हो हो ठीक आहे चालेल.
आता कल्पनाकडे ही प्रतिमा खरं तर अस्मिताची चौकशी करते. तर कल्पना बोलते की हो अस्मिता ठीक आहे, पण अगं सचिन आल्यामुळे घरातलं वातावरण थोडंसं बिघडलं आहे. त्यावर प्रतिमा बोलते की लवकरच सगळं हे काही ठीक होईल, अस्मितालाही त्याची चूक समजेल वगैरे. आता असं अस्मितावरून या दोघींचं बोलणं सुरू असतं. त्यावर आता कल्पना बोलते की तुला जसं जमेल तसं तूही एकदा इकडे चक्कर टाक. त्यावर प्रतिमा देखील हो बोलते आणि फोन ठेवते. तर इकडे हॉलमध्ये सायली आता बाळाला खेळवत असते. तर आता त्याच वेळेस आता प्रिया म्हणजेच तन्वी मात्र तिथेच किचनमध्ये विमलताईंसोबत काहीतरी काम करत असते. आणि तेवढ्यातच आता अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी निघतो. आता अर्जुन सायलीला सांगत असतो की मी ऑफिसला निघालो आहे. तर तेवढ्यातच आता तन्वी लगेच धावतच त्याच्याजवळ येते आणि बोलते की अर्जुन आज ऑफिसला नाही गेलंस तर चालेल का? त्यावर अर्जुन बोलतो की नाही गेलं तर म्हणजे माझ्या मीटिंग्स आहेत महत्त्वाच्या, मला जायलाच हवं आहे ऑफिसला. त्यावर आता तन्वी बोलते की अरे हो बघ ना, म्हणजे सचिन परत आला आहे, त्यामुळे आई बाबा मी सगळेच खूप टेन्शनमध्ये आहेत रे. नाही म्हणजे मी अश्विनला देखील बोललं की तू आज ऑफिसला जाऊ नकोस म्हणून. अरे पण काय करणार, त्याला अचानक इमर्जन्सी आली आणि जावं लागलं. पण मग तुला जर घरी थांबता येत असेल तर घरी थांब ना, ते वर्क फ्रॉम होम कर ना तू. म्हणजे कसं आहे की तेवढाच आम्हाला थोडासा धीर मिळेल रे. त्यावर आता अर्जुन बोलतो की त्यासाठी मी कशाला घरी थांबायला हवं आहे बरं. नाही मला ना तुझ्यावर अगदी पूर्ण कॉन्फिडन्स आहे. म्हणजे बघ ना, तू याआधी कधी घर सांभाळलं नाही आहेस ना, म्हणून तुला थोडंसं टेन्शन आलं आहे या सगळ्या गोष्टीचं. पण काही हरकत नाही, माझी बायको आहे की ते सगळं तुला मदत करायला. त्यामुळे मी जातो ऑफिसला. बायको आणि तू दोघीजणी पाहून ना सगळं व्यवस्थित मॅनेज कराल, माहीत आहे मला. आणि आता तो सायलीलाही बोलतो की मी जातो ऑफिसला, बाय. आणि बाय करून आता अर्जुन तिथून निघून जातो. आता तन्वीचा प्लॅन मात्र फसला आहे. आणि आता सायलीच्या खरं तर लक्षात आलेलं असतं की ती अर्जुनला का घरी थांबवायचा प्रयत्न करते. आता अर्जुन निघून गेल्यावर आता तन्वीचा चेहरा मात्र थोडासा पडला आहे. त्यावर आता सायली तिला बोलते की असे केविलवाणे प्रयत्न करून ना काही एक उपयोग नाही आहे. त्यावर तन्वी बोलते की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? मी अर्जुनला घरी थांबवायचा प्रयत्न करत होते, आईबाबांचा टेन्शन थोडंसं रिलॅक्स करायचा प्रयत्न करते, त्याबद्दल बोलते आहेस का तू? त्यावर सायली बोलते की मी नक्की काय बोलते आहे ना हे तुझ्या चांगलंच लक्षात आलं आहे. इतकी पण वेडी नाही आहेस तू. जा आता घरातली कामं आवर. आणि आता तन्वी नाईलाजाने आता किचनमध्ये येते. आणि किचनमध्ये आता उगाचच ती आता विमलताईंवर आरडाओरडा करत असते. विमल मला डब्बा दे, भरलेला दे, रिकामा नको आहे. त्यावर आता विमल बोलते की पण कशाने भरलेला हवा आहे, तांदळाने की डाळीने? त्यावर तन्वी बोलते की तांदळाने भरलेला दे. आता विमल तिला डब्बा देते तांदळाचा. त्यावर ती बोलते की ताट कोण देणार, ताट पण दे. आता विमल तिला ताटही देते. आता ती ताटामध्ये थोडेसे तांदूळ काढून घेते आणि ते निवडण्याचं नाटक करत आता डायनिंग टेबलवर येते. तर आता विचार करत असते तन्वी मनातल्या मनातच की मी इथे राबती आहे आणि काय सायली तर बसली आहे मस्त बाळाला खेळवायच्या नावाखाली बाळाला घेऊन. नाही मला आराम देखील करता येणार नाही आहे, काहीतरी सोपं काम शोधायला हवं आहे. आणि आता हिच्या डोक्यात विचार येतो की बाळाला सांभाळणं खूपच सोपं काम आहे आणि आता ती सायलीसारखं बाळाला घेऊन बसेल आणि सायली किचनमध्ये काम करेल. आता ती सायलीजवळ येते आणि बोलते की सायली मी काय म्हणत होते, अगं हे असं मी काही आता किचनमध्ये स्वयंपाक वगैरे काही दिवस करत नाही कसं आहे ना, अस्मिता ओली बाळंतीण आहे ना, आणि अगं माझ्याकडनं जर काही मीठ मिरची वगैरे जास्त झालं तर कुठे ना उगाच तिला त्रास. त्यावर सायली बोलते पण तू स्वतःच घराची जबाबदारी घेतली होतीस ना. त्यावर तन्वी बोलते की हो घेतली होती ना, मी एक काम करते, मी बाळाची जबाबदारी घेते, मी बाळाला सांभाळते. स्वयंपाक तू पाहतेस का? नाही म्हणजे अस्मितासाठी बोलते आहे गं मी. त्यावर आता सायली बोलते की प्रिया बाळाला सांभाळणं काही एवढं साधी गोष्ट नाही आहे, एवढं सोपं नाही आहे बाळाला सांभाळणं. त्यावर आता प्रिया बोलते की काही हरकत नाही, मी सांभाळेल त्याला व्यवस्थित. आणि आता सायली बाळाला आता प्रियाकडे देते. आता खरं तर हिला बाळाला कसं घ्यायचं हेही माहीत नाही आहे. त्यावर आता सायली तिला बोलते की बस तिथे. आता प्रिया खाली बसते तिथे सोफ्यावर.
त्यावर आता सायली आता बाळाला तिच्याकडे देते आणि तिला बोलते की बाळाच्या मानेखाली हात ठेव आणि असाच हात ठेव आणि सावकाश खेळव त्याला. आता प्रिया मात्र खरं तर तिची बिलकुलही इच्छा नसते ते बाळाला घेऊन बसायची खेळवायची वगैरे, पण ती आता जोरजोरात खुळखुळा वाजवते आणि त्यामुळे ते बाळ आता रडायला लागतं. त्यावर आता सायली तिला ओरडते, प्रिया अगं काय करतीयेस, किती जोराने खुळखुळा वाजवला, तुझ्यामुळे घाबरला ना तो, रडायला लागला तो, आता त्याला जोजव बरं. आता प्रियाला हेही कळत नाही की बाळाला जोजवायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे. त्यावर आता ती बोलते की काय, कसं जोजवायचं ते. त्यावर आता विमलताई आणि सायली तिला सांगतात की त्याला असं हाताने हळूहळू हलव म्हणजे तो थोडा शांत होईल. आता प्रिया त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण बाळ मात्र तेवढ्यातच आता तिच्या साडीवर सू करून देतं आणि आता प्रिया मात्र चांगलीच घाबरून जाते, गोंधळून जाते तिथे. आणि आता ती सायलीला आवाज देते की पटकन इकडे ये आणि याला घे, याने बघ काय केलं आहे, माझी साडी ओली केली आहे सगळी, माझी एवढ्या महागातली साडी आहे, आता माझ्या साडीला डाग पडला तर, आता खराब झाली ना माझी साडी, वास येईल आता तिचा. त्यावर विमलताई बोलतात की नाही नाही, लहान बाळाच्या सूचा काही वास येत नाही. त्यावर आता प्रिया विमलवरच ओरडते आणि त्यांचा हा आरडाओरडा ऐकून आता कल्पना बाळाचे कपडे घेऊन तिथे येते आणि बोलते की काय झालं, का ओरडतीयेस एवढी. त्यावर आता प्रिया बोलते की आई पहा ना, याने माझी साडी ओली केली आहे, माझी एवढी महागाची साडी आहे, त्याला डाग पडला मग. त्यावर आता कल्पना बोलते की अगं लहान बाळाच्या सूचा काही डाग वगैरे पडत नाही आणि आता किती वेळा कपडे बदलशील तू. आता प्रिया बोलते की याला घ्या ना पटकन प्लीज, मी साडी चेंज करून आले. त्यावर आता कल्पना मात्र तिलाच सांगते की आता बाळाला सांभाळायची जबाबदारी तू घेतली आहेस की नाही, मग आता बाळाचे कपडे देखील तूच चेंज कर. त्यावर आता सायली देखील बोलते की हो तूच घेतली आहेस ना बाळाची जबाबदारी, अगं मग त्यामध्ये बाळाची शिशू साफ करणं हे देखील आलंच की सगळं साफ कर बरं. आता नाईलाज असतानाही ही प्रिया मात्र तोंड वाकडं करत बळच आता बाळाचे कपडे चेंज करत असते आणि मनातल्या मनातच बोलत असते की नाही म्हणजे या सगळ्या सुभेदारांचा गुड लुक्समध्ये राहण्यासाठी मी थोडंसं आपलं प्रेग्नन्सीचा प्लॅन करायचा विचार करत होते, पण आता मात्र बाळाच्या बाबतीत कुठलीच गोष्ट मी मनावर घेणार नाही आहे. आणि आता तिला तर काही जमत नसतं, त्यामुळे आता कल्पना सायलीला सांगते बाळाचे कपडे वगैरे चेंज करायला. आता सायली बाळाचे कपडे वगैरे चेंज करून त्याला मस्त गुंडाळते, तर तेवढ्यातच तन्वी आता चेंज करायला जाणार तर एक मुलगी त्यांच्या घरात येते. आता ही तीच शैला असते जिला प्रतिमाने पाठवलेलं असतं. आता ती घरात येते आणि बोलते की मला कल्पना सुभेदारांना भेटायचं आहे. त्यावर कल्पना बोलते की हो मीच. त्यावर ती सांगते की मला प्रतिमाताईंनी पाठवलं आहे. त्यावर कल्पना बोलते की हो हो बस ना, आणि सायलीला सांगते की सायली मी तुला सांगितलं होतं ना की प्रतिमा ते बाळाची मॉलिश करण्यासाठी पाठवणार आहे, तर हिच्या आई येणार आहे आपल्याकडे बाळाची मॉलिश करायला. आता तन्वी तिथून साडी चेंज करायला निघणारच तेवढ्यातच कल्पना बोलते तन्वी अगं थांब ना, अगं तुलाच भेटायला आली आहे ती, तुझ्याकडेच काम आहे तिचं. त्यावर तन्वी बोलते की माझ्याकडे काय काम आहे बरं. त्यावर आता कल्पना सांगते की अगं तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे ना, तिला पण तो कोर्स करायचा आहे, त्यामुळेच ती तुझ्याकडेच आली आहे चौकशी करायला. आता हे ऐकताच प्रिया मात्र चांगली गोंधळून जाते आणि तो सगळा गोंधळ भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. तर ती मुलगी विचारते तुम्हीच ना तन्वीताई, मला प्रतिमाताईंनी पाठवलं आहे, कोणत्या कॉलेजला होतात तुम्ही फॅशन डिझायनिंगला. आता खरं तर प्रियाचे चांगलंच गोंधळ उडाला आहे. ती आता मनातच विचार करत असते की मला तर फॅशन डिझायनिंगचं अबक पण माहीत नाही आहे आणि आता ही मला काय विचारती आहे. पण आता तोंडावर उसणं हसू आणत ती सांगते की कुठल्या तरी कॉलेजचं नाव सांगते ती इथे. तर आता तिला असं गोंधळलेलं पाहून सायली देखील संशय येतो तिला आणि सायली विचार करत असते की प्रिया एवढी का गोंधळली आहे. तर अर्जुन आणि चैतन्य आता त्या वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये आले आहेत आणि तिथे चौकशी करत असतात वंदनाची. तर तिथे मात्र त्यांना समजतं की वंदना खूप आधी हे ऑफिस सोडून गेली आहे, जॉब सोडून गेली आहे ती, आणि आता मात्र तिचं आत्ताचा पत्ता वगैरे काहीच नाही आहे तिच्या या ऑफिसमध्ये.
आता अर्जुन खरं तर खूप चिडतो त्या माणसाकडे आणि बोलतो की असं कसं तुम्हाला काहीच माहीत नाही आहे वगैरे. त्यावर आता चैतन्य थोडासा त्यांना बोलतो की अहो खरं तर आमचं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. एक काम करा, माझं हे कार्ड ठेवून घ्या आणि तुम्हाला जर त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाली ना तर लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आता अर्जुन मात्र चिडूनच तिथून बाहेर पडतो. तर चैतन्य मात्र विचार करत असतो की अर्जुनला आज नक्की काय झालं आहे, तो एवढा का चिडला आहे. तर इकडे घरी आता ही मुलगी, ही शैला नावाची मुलगी आता या प्रियाकडे फॅशन डिझायनिंगचं बरंच काय काय प्रश्न विचारत असते की तुम्ही कुठले फॅब्रिक्सवर काम केलं आहे, कुठलं सॉफ्टवेअर वापरलं आहे, काय काय शिकलात तुम्ही, स्पेशलायझेशन कशामध्ये केलं आहे वगैरे, असे बरेच त्या कोर्स रिलेटेड काही प्रश्न ती विचारत असते. आता तन्वीला मात्र काही काय माहीतच नसतं त्या कोर्सचं, कारण तिने हा कोर्स कधी केलेलाच नाही आहे. आणि आता तिचं पितळ उघडं पडू नये म्हणून ती नेहमीप्रमाणे काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देत असते आणि बोलते की मी पार्टीवेअरमध्ये केलं आहे माझं स्पेशलायझेशन आणि आता थांब मी साडी चेंज करून येते आणि मी ना तुला कॉल करून हे सगळं व्यवस्थित सांगते. त्यावर कल्पना बोलते की अगं तू असं काय करतेस, ती जे काही विचारते तिला सांग ना व्यवस्थित. त्यावर आता तन्वी बोलते की आई अहो ते खूप महागडं कॉलेज आहे, नाही म्हणजे मला नाही वाटत की हिला त्याची फीज वगैरे परवडेल. त्यावर आता ती मुलगी देखील बोलते की हो ते तर आहेच, फीचा थोडा प्रॉब्लेम होईलच. तितक्यातच सायली बोलते तुला मनापासून करायचा आहे ना तो कोर्स, मग काही हरकत नाही. अन्नपूर्णा ट्रस्ट तुझी पूर्ण फीचा खर्च घेईल आणि तसंही अन्नपूर्णा ट्रस्ट दरवर्षी अशा होत करू गरजू विद्यार्थ्यांचा फीचा खर्च उठवतच असतो. यावर्षी तुझ्याही फीचा खर्च घेईल, पण हो त्या बदल्यात तुला एक करावं लागेल, मनापासून अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास व्हावं लागेल. त्यावर आता ती मुलगी देखील सायलीला थँक्यू वगैरे बोलते आणि बोलते की हो मी करेल. आणि आता परत ती तन्वीला प्रश्न विचारायला लागते की मला आता फक्त शेवटचं एवढंच सांगा की तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वापरत होतात वगैरे. आता तन्वीला मात्र खरं तर यातलं काही एक माहीत नसतं. आता तन्वी तिला बोलते की ठीक आहे मी तुला कॉल करून ना सगळं काही कॉलवर सांगते, मी आधी साडी चेंज करून येते. आता कल्पना तिला बोलते की अगं तुझी साडी बघ सुकली देखील आणि काही डाग वगैरे नाही पडला आहे तिला. आणि सायली आता तिला बोलते की प्रिया अगं तू एवढी का गोंधळली आहेस, जसं काय तुझा आणि या कोर्सचा काही संबंधच नाही आहे म्हणून. पण तरी देखील आता प्रिया तिथून तिच्या खोलीमध्ये निघून जाते. त्यानंतर कल्पना आता शैलाला विचारत असते की तुझी आई कधीपासून येईल मॉलिशसाठी वगैरे. त्यावर शैला सांगते की हो आई उद्यापासूनच येईल आणि तुम्हाला फोन करेल आई. आई देखील खूप खुश आहे, ती अगदी मनापासून करेल सगळं. तर आता सायली मात्र विचार करत असते की प्रिया एवढी का गोंधळली आणि प्रिया कुठल्याच प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देत नव्हती. तिने नक्की हा कोर्स केला आहे की नाही केला आहे. तर आता प्रियाला खरं तर आता कल्पना सगळ्यांसाठी कॉफी वगैरे करायला सांगते. तर आता प्रिया अस्मितासाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी दूध आणि कॉफी घेऊन चाललेली असते. तर तेवढ्यातच रस्त्यातच तिला आता सचिन भेटतो. तर आता प्रिया त्याला बोलत असते की कॉफी घेऊन जा, 2च मिनिटं लागतील कॉफी प्यायला. त्यावर आता सचिन तिला थोडंसं बाजूला घेतो आणि बोलतो की हे तुझे नाटकं आहेत ना ते माझ्यासमोर नाही करायचे. मला तुझ्याबद्दल भरपूर अशा गोष्टी माहीत आहेत ज्या की घरच्यांना माहीत नाही आहेत आणि मला माहीत आहे की तुला देखील माझ्याबद्दल भरपूर गोष्टी माहीत आहेत ज्या की या घरच्यांना माहीत नाही आहेत म्हणून. आणि हो तुला जर काही प्लॅन वगैरे करायचा असेल ना तर तू माझ्यासोबत मिळून यांच्या विरोधामध्ये प्लॅन करू शकतेस वगैरे. आता मात्र हे ऐकून तन्वी जाम घाबरली आहे आणि ती विचार करते की साक्षीने नक्की याला काय सांगितलं आहे माझ्याबद्दल, मी खरी तन्वी नाही आहे हे तर नाही सांगितलं आहे ना. नाही असं तर काही सांगणार नाही ती. तिलाही माहीत आहे की असं जर काही सांगितलं तर माझ्यासोबत ती आणि महिपत देखील अडकणार आहे. त्यावर आता तन्वी त्याला बोलते की 1 मिनिट माझं तुझ्याकडे थोडंसं काम आहे. साक्षीचा फोन आला होता मला आणि तिने तुला कॉन्टॅक्ट करून द्यायला सांगितलं आहे तुझ्यासोबत, तिला फोन कर. त्यावर आता सचिन बोलतो की मी माझ्या फोनवरून तर काही साक्षीला फोन करू शकत नाही आहे, तू तुझा फोन दे. आणि आता तो तन्वीकडनं तिचा फोन घेतो आणि साक्षीला फोन करतो आणि नेहमीप्रमाणे तिला बोलतो की हे ब्युटिफुल कशी आहेस तू,
नाही नाही, इकडे मी व्यवस्थित आहे आणि आपल्या प्लॅनप्रमाणे ठरल्याप्रमाणे सगळं काही होतं आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. नाही, तू माझ्या फोनवर फोन वगैरे करू नकोस, मी तुला परत तन्वीच्या फोनवरनं फोन करेलच. आणि फोन ठेवून देतो. त्यावर आता तन्वी बोलते की आता मी तुझी मदत केली आहे ना, मग तुला पण माझी मदत करावी लागेल. त्यावर आता सचिन बोलतो की तू कधी माझी मदत केलीस? त्यावर आता तन्वी बोलते की आत्ता नाही का, मी तुला साक्षीला फोन करायला फोन दिला माझा. त्यावर सचिन बोलतो की हो, पण मी तुझ्याकडे मदत मागितलीच नव्हती ना, तू स्वतःहून मदत केली आहेस. त्यावर आता ही तन्वी बोलते की मला थोडीशी कॅश हवी आहे. आता हा सचिन हसतो आणि बोलतो की मी ना असे पैशांमध्ये वगैरे कसलेही डील वगैरे करत नाही, समजलं ना. आणि तसे मी नव्हती तुझ्याकडे मदत मागितली, तूच आली होतीस माझ्याकडे मदत करायला म्हणून. तर तन्वी आता चिडते आणि बोलते की मला ना सगळे असे फुकटेच भेटतात. तर इकडे सायलीला आता तन्वीवर संशय आलेला आहे आणि त्यामुळे ती आता प्रतिमाकडनं तन्वीच्या कॉलेजचं जे काही आयडेंटिटी कार्ड असतं ते कार्ड मागवून घेते आणि प्रतिमाशी फोनवर बोलत असते. त्यावर प्रतिमा बोलते की तुला मिळालं का ते ओळखपत्र कॉलेजचं? त्यावर सायली बोलते की हो. त्यावर प्रतिमा बोलते की नक्की ही तन्वी आता कॉलेजला गेली होती की नाही ना, हे तरी कळेल आपल्याला, कमीत कमी तुझ्या निमित्ताने एवढं तरी कळेल आता. त्यावर आता सायली बोलते की हो, पण लगेचच हे काही रविराज काकांना वगैरे सांगू नका, आपण एकदा सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेऊ आणि मग ठरवू काय ते. आता प्रतिमाला देखील तिचं म्हणणं पडतं. तर सायली आता ते ओळखपत्र पाहते आणि खरं तर ते ओळखपत्र देखील खोटंच बनवलेलं असतं. आता त्या ओळखपत्रावर जे कॉलेजचं नाव दिलेलं असतं, सायली त्या वर्षीची त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची यादी वगैरे ऑनलाईन वेबसाईटवर चेक करते, पण त्यामध्ये कुठेच तन्वी किल्लेदार हे नावच नाही आहे. आता हे सायलीच्या लक्षात येतं आणि सायली विचार करते की ह्या यादीमध्ये तर कुठेच तन्वी किल्लेदार नाव नाही आहे. म्हणजे प्रिया कधी या कॉलेजला गेलीच नव्हती का? नाही, पण हे कॉलेज तर चांगलं महागडं दिसतंय, म्हणजे हिने फीजच्या नावाखाली देखील रविराज काकांकडनं भरपूर पैसे उकळले असतील. नाही, मला काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवाय. आता सायली याच विचारामध्ये असताना कल्पना तिला आवाज देते. आता त्यामुळे सायली मात्र आता तो प्रियाचा पुढचा शोध मात्र तिथेच थांबवते आणि लगेच कल्पनाकडे येते. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य देखील आता त्या वंदनाच्या ऑफिसमधनं बाहेर पडलेले असतात. आता अर्जुन रागारागातच तिथे गाडीमध्ये येऊन बसतो. तर चैतन्यही त्याच्या शेजारी येऊन बसतो आणि त्याला बोलतो की हे बघ, अस्मिताई सचिनच्या बाबतीमध्ये चुकीचं वागते हे ठीक आहे, पण तिचा राग तू असं कोणाकोणावर काढणार आहेस बरं अजून? तर आता नेमकं अर्जुनच्या गाडीसमोरच एक माणूस बाईकवर बसलेला असतो आणि तो इयरफोन्स वापरून फोनवर बोलत असतो. त्यामुळे अर्जुनने वाजवलेला हॉर्न काही त्याला ऐकू येईना. आता अर्जुन खूप चिडतो, गाडीतून बाहेर येतो, त्याला त्याच्या गाडीवरनं बाजूला करतो, हेल्मेट वगैरे सगळं फेकून देतो आणि गाडी बाजूला आणून लावतो. आणि इथेच आता अर्जुनमध्ये आणि त्या माणसामध्ये दोघांमध्येही भांडण सुरू होतं. आता चैतन्य मात्र विचार करतो की आता अर्जुनला नक्की काय झालं आहे, तो हे असं का वागतोय आणि आता हे भांडण मी आता कसं थांबवू बरं? तर इकडे घरी आता घराच्या बाहेरच म्हणजे तिथे कारंजाजवळ आता कल्पना सायलीसोबत बोलत असते की सायली, अगं हा सचिन ना आपण समजतो त्यापेक्षाही खूप खूप पुढचा आहे. त्यावर आता सायली बोलते की काय झालं, तुम्हाला अजून काही कळालं का त्यांच्याबद्दल? त्यावर कल्पना बोलते की अगं मी त्याच्या आईबाबांना फोन केला होता आणि त्याने हे जे काही केलं आहे ना ते ऐकून त्यांना देखील विश्वासच बसला नाही. त्यावर आता सायली बोलते की जो माणूस स्वतःच्या आईवडिलांना फसवतोय त्यांचा होऊ शकला नाही, म्हणजे कसा असेल बरं तो माणूस? तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आता तेवढ्यातच कल्पना आता प्रतापला फोन करते आणि त्याच्याशी फोनवर बोलता बोलता घरात निघून जाते. तर तेवढ्यात सचिन येतो तिथे. आता सायली त्याला अडवते आणि बोलते की सचिन भाऊजी थांबा. त्यावर आता सचिन नाटक करत बोलतो की सायली वहिनी काय झालं? त्यावर सायली त्याला विचारते की नाही, भरपूर काही झालं आहे, तुम्ही जे काही संकटांची रास रचून ठेवली आहेत ना. त्यावर आता सचिन बोलतो की ठेवली होती, पण आता तसं खरंच काही नाही आहे.
त्यावर मग आता सायली त्याला विचारते की साक्षी नक्की तुम्हाला कुठे आणि कशी भेटली ते सांगा. आता हे ऐकून तर त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडालाय. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता डायरेक्टली तन्वीच्या आयडेंटिटी कार्डवर जे कॉलेजचं नाव असतं त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलांना कॉल करते आणि त्यांना तन्वीबद्दल आता ती चौकशी करत असते. पण ते सांगतात की गेल्या 2-3 वर्षामध्ये तन्वी किल्लेदार नावाची त्यांची कुठलीही स्टुडंट नाही आहे. आता हे ऐकल्यावर सायलीच्या लक्षात येतं की तन्वीने सगळ्यांना फसवलं आहे. तिने असा कुठलाही कोर्स वगैरे केलेलाच नाही आहे. आणि सायली आता स्वतःशीच बडबडत असते की तू कितीही हुशारी केलीस ना तरी मी मात्र तुझा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणणार आहे. आता सायलीला तन्वीबद्दल अजून एक सत्य समजलं आहे. आता सायली पुढे काय करेल हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.